सध्या राज्यात ऑपरेशन लोटसनं जोर धरलेला असताना भाजपचे जुने सहकारी महादेव जानकर यांनी सडकून टीका केली। राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सावध राहण्याचा इशारा त्यांनी दिला। आज आम्ही जात्यात आणि तुम्ही सुपात आहात, पण तुम्हालाही जात्यात यायचं आहे हे लक्षात असू द्या, अशा शब्दात महादेव जानकर यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सावध करण्याचा प्रयत्न केला। गोपीनाथ मुंडेंच्या वारसदाराबाबत भुजबळांनी केलेले वक्तव्य खोडून काढताना गोपीनाथ मुंडे यांची पहिली वारस पंकजा, तर दुसरी प्रीतम आणि तिसरी यशस्वी आणि चौथा वारसदार महादेव जानकर आहे असं त्यांनी सांगितलं। हे खुद्द स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी सभेत सांगितल्याचा दाखलाही महादेव जानकर यांनी दिला। ते काय होते ते काय म्हणतात, तुमचे आमदारच येतात, तुमची आमदार टिकवायची कुवत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळं शिंदे साहेबांनी अजितदादांनी आम्ही जात्यात आहे ते सुपात आहे एवढंच दादाला आणि आपल्या शिंदे साहेबांना आमचं म्हणणं आहे। गोपीनाथ मुंडे हे सर्व समाजाचे नेतृत्व करणारे होते। मुंडे साहेबांची असली वारसदारी पंकजा मुंडे आहे ही सांगायची गरज नाही। त्यावेळेस भवानगडावर भाषण झालं तेव्हा मुंडे साहेब स्वतः बोलले होते, त्या भाषणात मी होतो की मला पंकजा दिसते, आणि नंतर ते माझ्या सभेला आले त्यावेळेस तिथली सभा करून माझा मानसपुत्र म्हणून पैशाची प्रॉपर्टी सर्व मी पंकजाला देईन, माझ्या राजकीयाची सत्ता महादेव जानकरला देईन। त्यामुळे 1 नंबर पंकजा वारसदार आहे, 2 नंबर प्रीतमता आहे, 3 नंबर यशस्वी आहे आणि 4 नंबरचा महादेव जानकर वारसदार गोपीनाथ।